काय चाललंय सभागृहात? आता असं आहे अनिल परबजी, नाही सभा मी सांगतो, थांबा जरा थांबा. परब साहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे सगळं काय आहे ते. सामूहिक जबाबदारी. तुम्ही खाली बसा, खाली बसा. नाही ठीक आहे, खाली बसा. मी उभी आहे, खाली बसा दोघही जण. अनिल परब महाजन साहेब खाली बसा. मी आता सभागृह थांबू का? काम कर. तुम जायचंय का साहेबांना म्हणून तहकूब करायचं का? हा नाही मग थांबा जर, खाली बसा, उत्तर ऐकून घ्या. हा समज देण्याच्या आधी हे पहा, त्यांना सगळं माहिती आहे की आणि अनेक वेळेला ही सामूहिक जबाबदारी असते. महत्वाचं असं की आपल्याला निवेदन येऊन त्याची दखल घेण्याशी मतलब आहे ना. परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री होता, तुम्ही अहो परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना आणि परिवहन मंत्री असताना सुद्धा सामूहिक जबाबदारी म्हणून इतर खात्यांना आदेश देत होतात. असंच असतं त्याच्यामध्ये जे ते. ठीक आहे, आता ठीक आहे, दखल घेतलेली आहे. आता नाही बस बस, पुरे खाली बसा सगळ्यांनी. त्याच्यामध्ये जे आहे ते नाही मी सांगितलं त्यांना, माझं मत सांगितलं. आता हे पहा, त्यांचे 289चा आग्रह आहे आपला, परंतु उत्तर द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही सभागृहात नाही आहेत तिथे. आणि 289चा विषय अतिशय त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचा आहे आणि त्याला सगळ्यांना एक उत्तर किंवा सरकारची काय तयारी आहे पाहिजे असतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ते ज्या क्षणी येतील सभागृहात आज त्या क्षणी ते 289 मी घेते. त्यामध्ये जे आहे ते त्याच्या अगोदर माझं पूर्ण सामूहिक जबाबदारी आहे, पण सामूहिक जबाबदारी कसली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये परब साहेब तुम्ही जरा शांत राहा. हां निदान नाही शांत राहा. त्यांना जास्त स्फूर्ती आली आहे, बसा खाली. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हां आता काही विषय जे आहेत, राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला पाहिजे आपल्याला. राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला नाही. तुम्हाला काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन? आता पटकन बोला चला. अहो मुख्यमंत्री येतील ना, थांबा जरा, येतील. घ्यायची नाही का? उत्तर नको आहे का सरकारचं? थांबा ना जरा, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझी रिक्वेस्ट आहे. ते आल्यावरती सांगते ना मी, असं म्हटलं. अहो पण ते तुम्हाला उत्तर पाहिजे ना सचिन भाऊ. सभापती महोदय, मी आता 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाचारण करा, कारण 289 घेऊन यायचं. ठीक आहे, चला 10 मिनिटं.